राज्यातली सर्व मंत्र्यांचे वाहनाचे ताफे आता अर्ध्यावर येण्याची शक्यता आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात आज बैठक घेणार आहेत। पोलीस महासंचालक, मुख्य सचिव या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं आणि त्यानंतर या सगळ्या वेगवान घडामोडी घडू लागलेल्या आहेत। आज दुपारी बैठकीनंतर एकत्रित निर्णय जाहीर होणार आहे। सुरक्षेशी कुठली तडजोड न करता ताफ्यातल्या वाहन संख्येवर ही मर्यादा आणणार आहे आणि सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या ही अर्ध्यावर येणार आहे। यावर गांभीर्याने विचार सुरू आहे, मात्र समग्र विचाराअंती एकत्रित निर्णय हा दुपारच्या बैठकीनंतर जाहीर होणार आहे। तशा प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर राज्यातल्या मंत्र्यांनी, नेत्यांनी प्रतिसाद दिला आणि त्याचबरोबर एक महत्त्वाची बैठक आता मुख्यमंत्री फडणवीस घेणार आहेत। त्यानंतर या बैठकीमध्ये सर्वच मंत्र्यांच्या ताफ्यातली वाहनं कमी करण्याचा निर्णय होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये काय नेमकं निर्णय होतोय पाहावं लागेल, कारण सुरक्षेची कुठली तडजोड न करता वाहनांचा ताफा जो आहे तो कमी करायचा आहे। ये जो अपील उन्होंने की है, ये अपील को मान्य करना चाहिए, स्वीकारना चाहिए। और इसलिए मैं खुद भी एक ईवीएम इलेक्ट्रिक व्हीकल जो गाड़ी है, इलेक्ट्रिक व्हीकल से मैं जा रहा हूँ और हमारे जो कॉन्वॉय में जितनी भी गाड़ियाँ, जो आवश्यक गाड़ी जितनी है, सुरक्षा विषयक जितनी भी गाड़ी है, उसको रखकर बाकी गाड़ी भी जितने कम कर सकते हैं उतने कम करूँगा। प्रधानमंत्री जी का जो आह्वान है, अपील है, उसको सभी ने स्वीकार करना चाहिए। कल ही हमारे राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी ने भी कहा है, जितने हो सकता है उतना यहाँ पर जितनी इसका नियोजन हो जाए, डीजल पेट्रोल ईंधन की बचत हो जाए, कम इसका इस्तेमाल हो जाए, इसके ऊपर ध्यान देना चाहिए। विरोधक जेव्हा जेव्हा टीका करतात, आज विरोधकांनी देशातल्या अनेक पक्ष आहेत, ज्यांनी जेव्हा जेव्हा मोदीजींवर विरोध केला तेव्हा तेव्हा 140 कोटी जनता मोदीजींच्या सोबत आली आणि मोदीजींना त्यांनी साथ दिली। आणि आज काँग्रेसची काय परिस्थिती आहे देशामध्ये, किती वेळा टीका करतात, देशात पण करतात, बाहेर पण जाऊन राहुल गांधी टीका करतात आणि त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतो। जनता जी आहे ती सुज्ञ आहे, ये पब्लिक है, सब जानती है आणि म्हणून विरोधकांनी याच्यामध्ये राजकारण करू नये। या आव्हानाला देश हितासाठी स्वीकारलं पाहिजे। मी देखील महाराष्ट्रातल्या नागरिकांना आणि सर्वांना आवाहन करतो की आपण याची पेट्रोल, डिझेल जे काही त्याची कमीत कमी त्याचा वापर कसा होईल, नियोजन कसं होईल, या दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे। हे देश हितासाठी, राष्ट्र हितासाठी आवश्यक आहे। ज्या माध्यमातून इंधनाचा वापर कमी करून इंधनाची बचत करता येईल, त्या माध्यमातून आपण ती केली पाहिजे।